कुलदेवता. तुमची कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या अडीअडचणी, संकटे, दुःखे सगळं दूर करत असते. म्हणूनच प्रत्येक घरात कुलदेवतेची सेवा आणि पूजा होणं गरजेचं आहे. मित्रांनो, कुलदेवताच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की करायला हव्यात. बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी नक्की करा. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत सांगते ऐका. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतांची पूजा केल्याने मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते, ती देवता म्हणजे कुलदेवता होय. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा त्याला कुलदैवत म्हणतात आणि ज्यावेळी स्त्री देवता असते तिला कुलदेवी असं म्हणतात. ही झाली कुलदेवताची प्रमुख व्याख्या. पण कुलदेवताची पूजा, आराधना आणि सेवा करणं का गरजेचं असतं बरं? तर आपल्या कुलाची देवता ही आपलं रक्षण करत असते, संकटे दूर करत असते, दुःख दूर करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं, कुटुंबाची प्रगती व्हावी, तसेच कुटुंबात सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवताची पूजा करणं आवश्यक असतं. मुलांची करिअर असेल, लग्न असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना, सेवा, पूजा न झाल्याने अडथळे येतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव हे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा होणं खूप आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुलदेवी किंवा कुलदेवताची सेवा, उपासना कशी करावी, तर सांगते ऐका. सर्वप्रथम पहिली गोष्ट करा म्हणजे तुमच्या घरात, तुमच्या देवाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी काहीतरी एक तुमच्याकडे असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वजांकडून आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही ते बनवून घ्या किंवा कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घरातल्या देवाऱ्यात नक्की ठेवा व रोज पूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्रांचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या, पण त्या देवीचा एखादा मंत्र तर नक्की असेल आणि त्या मंत्राचा जप नियमित तुम्ही 108 वेळा करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेच्या मंत्रांचा जप करावा. आणि आता जर कुलदेवी आणि कुलदेवता ठाऊकच नसेल, म्हणजे माहितीच नसेल, अशा वेळी काय करायचं बरं? कोणता मंत्र जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताये नमः असा जप करायला हवा. हा जप श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने केल्यास कुलदेवतेचं नाव सांगणारं कुणीतरी नक्की भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. श्री कुलदेवताये नमः हा जप देवतांच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदैवत या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं. यामुळे देवतेचं तारक तत्व जागृत होतं आणि त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो. आता वळूया पुढच्या म्हणजे तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वाराच्या दिवशी उपवास करणे. खास करून विवाहित स्त्रियांनी कुलदेवताच्या वारी उपवास धरावा. त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो असं म्हटलं जातं. जर तुम्हाला कुलदेवताचा वार माहिती नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवी व कुलदेवताचं दर्शन नक्की घ्यावं आणि घरातील विवाहित स्त्रियांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो, त्या देवताला कुळाची कुलदेवता म्हणतात. मित्रांनो, आता वळूया 5व्या गोष्टीकडे जी तुम्हाला करायलाच हवी. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या दर्शनासाठी कुटुंबाबरोबर जावं, परंतु जाताना बरोबर एक गोष्ट घरून घेऊन जावी. मग कोणती आहे ती गोष्ट? चला सांगते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी कोणत्याही दिवशी जाऊ शकता. तेव्हा त्या कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जाण्यापूर्वी घरातल्या देवांची पूजा करा. त्यानंतर घरातून स्वतःच्या हातातून कुलदेवतेसाठी नैवेद्य बनवून घेऊन जा आणि निघताना कुलदेवतांना प्रार्थना करा की आई किंवा देवा, आमचा प्रवास सुखकर होऊ दे. आम्ही तुझ्या दर्शनासाठी येत आहोत. नैवेद्यामध्ये तुम्ही भाजी, पोळी किंवा गोड नैवेद्यही बनवा, जसे की गूळ, डाळूचे लाडू इत्यादी, आणि तो नैवेद्य कुलदेवतेसाठी भक्तिभावाने घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या मंदिरात जातो तेव्हा तिथे पेढे, खडीसाखर, नारळ इत्यादी प्रसाद विकत घेतो आणि देवासमोर प्रसाद म्हणून ठेवतो. पण त्याऐवजी
किंवा त्याबरोबर जेव्हा आपण स्वतःच्या हातातून घरून नैवेद्य बनवून घेऊन जातो कुलदेवतेला प्रसाद म्हणून आणि देवापुढे ठेवतो, तेव्हा कुलदेवता अधिक प्रसन्न होते. त्यामुळे शक्य असेल तर घरून नैवेद्य बनवून नक्की न्या. आता मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की कुलदेवता आपली आई असते, मग आपण आपल्या आईसाठी नैवेद्य तर बनवूच शकतो. तुम्हीच तुमच्या हाताने प्रेमाने भक्तिभावाने देवीसाठी नैवेद्य बनवा आणि मग कुलदैवत अजून खुश होईल. ज्यावेळी तुम्ही कुलदेवताच्या मंदिरात पोहोचाल तेव्हा स्वच्छ हातपाय धुवून घ्या. त्यानंतर पुजाऱ्यांना सांगून तो नैवेद्य देवीला अर्पण करा. त्यावेळी तुम्ही मनात प्रार्थना करा की हे देवी किंवा देवा, आम्ही भक्तीने प्रेमाने तुझ्यासाठी घरून नैवेद्य बनवून आणला आहे, जो तुला नक्की आवडेल त्याचा स्वीकार कर. मंडळी, लक्षात घ्या की कुलदैवतच दर्शन करून आल्यानंतर कुलदेवताचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो, ही अशी जुन्या लोकांची श्रद्धा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर कुलदेवताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुलदेवताचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.